मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडलेलं आहे। कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचा असा परशुराम घाट जो आहे त्या ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका यंदाही कायम आहे। त्याला कारणही तसं आहे। आपण आता परशुराम घाटात उभे आहोत। आपण या ठिकाणी बघू शकतो की दरडी कोसळू नयेत म्हणून या ठिकाणी गॅबियन वॉल बांधल्या जात आहेत। खरं तर 15 एप्रिल पूर्वी या गॅबियन वॉल बांधून पूर्ण होणं गरजेचं होतं। मात्र आता मे महिना संपायला आला तरीही अद्याप या गॅबियन वॉलचं काम पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे परशुराम घाटात दरडी कोसळण्याचा धोका यंदाही कायम आहे। यापूर्वी आपण बघितलं तर 2021 मध्ये परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात चौपदरीकरणाच्या कामामुळे दरडी कोसळल्या होत्या। यामध्ये 3 जणांचे बळी गेले होते। पेढे कुंभारवाडीतील एका कुटुंबावर दरड कोसळली होती। आपण आता परशुराम घाटात आहोत। आपण बघू शकतो गॅबियन वॉलचं काम अर्धवट आहे। खाली आपण बघू शकतो की काही घरं आहेत। या घरांना दरडी कोसळण्याचा धोका यंदाही कायम आहे। एकंदरीत 15 एप्रिल पर्यंत गॅबियन वॉलचं काम पूर्ण होणं गरजेचं होतं। महामार्ग विभागाने तसं आश्वासन दिलं होतं, परंतु मे महिन्याची 15 तारीख आली तरीही अद्याप गॅबियन वॉलचं काम पूर्ण झालेलं नाही। एकंदरीत येत्या पावसाळ्यात परशुराम घाटातून दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे। योगेश भांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।